शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण कांदे उत्पादक शेतकरी शेतात आलो आहे। तर शेतकरी मित्रांनो, कांदा हे पीक 3.5 महिन्यात येणार आहे आणि आपण गुलाबी कांदा लागवड 3.5 महिन्यामध्ये कशा पद्धतीने काढतो आणि नियोजन जर चांगलं असलं तर तुमचं 4.5 महिना न घेता 3.5-4 महिन्यामध्ये कांदा तयार होऊन जात असं। तर आज आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत। त्यांचं फक्त किती दिवसाचा कांदा आहे आणि मान बनवून त्यांची आता गाठ बनायला सुरुवात झाली आहे। तर गाठ बनवून चालली आहे, अजून 15-20 दिवसात त्यांचा कांदा निघेल। अशा शेतकऱ्याचा आज आपण मुलाखत घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अनुभव हा लाख मोलाचा असतो। कांदा उत्पादक शेतकरी हे शेतकरी दरवर्षी कांदा लागवड करता। तर आपलं नाव सांगा? प्रभाकर अण्णा सुतार, गाव राहणार वागळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। तर तुम्ही आता दरवर्षी कांदा लागवड करता। आता किती कांदा लागवड केलाय तुम्ही? आता एकरभर कांदा लागवड किती दिवसाचा कांदा झालाय? आता हे 65 दिवसाचं 65 दिवसात झालेलं आहे। गाठ बनायला सुरुवात झाली, आता मान वगैरे बनून गेली आहे आणि तुम्ही रेन पाईपने कांदा लागवड केलेला आहे। तर किती खर्च वगैरे कसा येतो आता रेन पाईपचा? खर्च एकरी 20-22 हजार रुपये लागतो। 20-22 हजार रुपये। आणि पाण्याची बचत होते, काय वाटतं तुम्हाला? बचत होते आणि परत कमी पाणी, आपल्याजवळ पाणी कमी आहे त्यामुळे कमी जागेत आणि कमी पाण्यावर शेती येत असते। आणि तुम्हाला काय वाटतं, आता आपण गुलाबी कांदा लागवड करत असतो, तो 4.5 महिना घेत असतो, पण तुमचा आता गुलाबी कांदा लागवड केलाय का लाल कांदा लागवड केलाय? हा गुलाबी आहे। गुलाबी आहे का? आता गुलाबी कांदा कंपल्सरी 4 महिन्याच्या पुढे निघत असतो, पण तुमचा आज 2 महिन्यामध्ये तुमचा आता गाठ तयार व्हायला सुरुवात झाली। काय वाटतं, किती 3 महिन्यामध्ये निघून जाईल असं वाटतं का? 3 महिने किंवा वरती 4-5 दिवस बस पूर्ण तयार होऊन जाईल आणि आता कांद्याला रेटही चांगले चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, फवारणी नियोजन कसं करता तुम्ही? फवारणी किती मारलेला आता एवढ्या कांद्याला? 2 फवारे झाले आणि आता तिसऱ्याचं प्लॅनिंग आहे। तिसऱ्याचं म्हणजे आता मारणार आहे आणि चौथ्या फवारणीला तुम्ही 5 उतरायचं औषध 0050 मारून लगेच क्लिअर करणार त्याला। तर आणि पाणी नियोजन तुम्ही आता किती पाणी भरले असेल तरी याला पाणी मी दर 8 दिवसांनी रेन पाईप आहेत, दर 8 दिवसांनी पाणी देतो याला। आणि आता खत नियोजन, आता शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आपल्याला खत नियोजन आहे। ज्या शेतकऱ्यांचं खत नियोजन हे चांगलं असतं आणि शेतकरी मित्रांनो, आपण गुलाबी कांदा हा लागवड करत असतो, हा काय करत असतो शेतकरी? साठवणुकीसाठी हा कांदा तयार करत असतो। त्यासाठी तुम्हाला या कांद्याला युरिया हा वापरायचा नाहीये। जर तुम्हाला मार्केटमध्ये लगेच विकायचं असेल तर तुम्ही युरिया वापरू शकता। जर तुम्हाला विकायचा नसेल तर ग्रेड येत असता 8-21-21, 9-24-24 झालं, 15-15 झालं, या ग्रेड तुम्ही टाकू शकता। त्याच्यामध्ये कमी प्रमाणात, लिमिटेड प्रमाणामध्ये युरिया असतो, तेवढं झाडाची भूक भागवण्यासाठी खूप असतो। तुम्ही जर 46% वाली युरियाची गोणी घेतली ती मारली तर तुमचा कांद्याला काजोडी लागत असते आणि तुम्ही भरूनही ठेवला तर सड धावत असते। तर तुम्ही खत नियोजन कसं केलंय? खत नियोजन कांदा लागवड करताना 3 गोणी सुपर फॉस्फेट आणि 8-21-21 2 गोणी असं लागवडीच्या वेळेस 5 गोण्या लावलेल्या आहेत। हा, त्याच्यानंतर आता दुसरा डोस 45 दिवसांनी 2 गोणी 3-15 आणि 1 10 किलोची सागरिका असं टाकलेलं आहे। आणि त्यानंतर तुम्ही 12-61 झालं, 13-13, 0-32 हे मी फवारणीतून केलेलं आहे। फवारणीतून हे वापरत आता म्हणजे खालून जे खत बेटर असतं, पण वरून तुम्ही मायक्रोन्यूट्रन झालं, त्याच्यानंतर अमिनो ऍसिड झालं, असे जे कंटेन असतात कंटिन्यू, आता तुम्ही जिब्रेलिक ऍसिड हे वापरणार आहे शेवटच्या फवारणी। त्याच्यानंतर तुम्हाला आता ते प्रॅक्लोबिटाझोल नावाचं कंटेनर असं पात थांबावी आणि गाठ फुगावी, त्यासाठी ते तुम्ही वापरणार। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा असतो आणि सगळी माहिती आपल्याला युट्यूब चॅनलवर मिळत असते। त्यासाठी तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल, अशा पद्धतीने खत नियोजन करायचं आहे तुम्हाला वाटलं, दुसऱ्या डोसमध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचाही पूर्ण आपल्या कांद्यामध्ये वापर करू शकता। त्यामुळे कसं जर पातमध्ये एक वेगळीच प्रकारची क्वालिटी पाहायला मिळत असते। आणि शेतकरी मित्रांनो, पूर्ण प्लॉट आता टेम्परेचर जास्त झालंय तर तुम्हाला कंपल्सरी सिलिकॉन हे वापरायचं आहे। सिलिकॉनमुळे काय असतं, पात ही तजलदार दिसत, हिरवी गार चमकत असते आणि आपल्याला रस किडींपासून, बुरीपासून सुद्धा त्याचं संरक्षण हे मिळत असतं। तर शेतकरी मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे। धन्यवाद।